नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। जर तुम्ही मधुमेही असाल तर आज हे आश्चर्यकारक सत्य जाणून घ्या। बऱ्याच लोकांना वाटतं की त्यांचा रोजचा आहार आणि कठोर परिश्रम त्यांच्या साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतील, पण विज्ञान हे उघड करतं की रात्री तुमच्या शरीरामध्ये एक खूप मोठी प्रक्रिया सुरू असते। तुम्ही झोपलेले असताना तुमचं यकृत मोठ्या प्रमाणात ग्लुकोज तयार करत असतं। जर तुमची रात्रीची दिनचर्या चुकीची असेल तर तुमच्या सर्व मेहनतीनंतरही सकाळी तुमच्या साखरेची पातळी जास्तच असेल। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 सवयी सांगणार आहे ज्या तुमची रात्रीची दिनचर्या सुधारतील आणि सकाळी तुमच्या साखरेची पातळी सामान्य करतील। या 5 सवयींपैकी काही तुम्हाला कदाचित आधीच माहीत असतील, पण तुम्ही चौथ्या आणि 5व्या सवयीबद्दल कदाचित कधीच ऐकलं नसेल। चौथ्या सवयीमध्ये मी एक शक्तिशाली ट्रेल मिक्स सांगणार आहे, जे वापरल्यानंतर तुमच्या शरीराला अधिक सशक्त वाटेल। ते इन्सुलिनची संवेदनशीलता देखील सुधारेल आणि साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास देखील मदत करेल। 5व्या सवयीमध्ये मी एक रात्रीचं पेय सांगणार आहे, जे तुम्हाला तुमच्या साखरेची पातळी अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करण्यास मदत करू शकतं। जास्त वजन असलेल्या व्यक्तींसाठी किंवा ज्यांची कफ प्रकृती आहे त्यांच्यासाठी मी एक वेगळं पेय सांगणार आहे। बारीक व्यक्तींसाठी किंवा ज्यांची पित्त प्रवृत्ती आहे त्यांच्यासाठी मी आणखी एक वेगळं रात्रीचं पेय सांगेन, म्हणून हा व्हिडिओ कुठेही चुकवू नका। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तुमची साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरेल। पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करायलाही विसरू नका। अनेकदा माझ्याकडे बरेच रुग्ण येतात आणि ते एक गोष्ट सांगतात, डॉक्टर, आमची साखरेची पातळी दिवसभर साधारणपणे 120-130 मिलीग्रॅम प्रति डेसिलिटर असते, पण जेव्हा आम्ही सकाळी उठतो तेव्हा उपाशीपोटी असलेली साखरेची पातळी ही 170 मिलीग्रॅम प्रति डेसिलिटर किंवा त्याहूनही जास्त होऊ शकते। हे खूप आश्चर्यकारक आहे। ही एक विचित्र गोष्ट आहे। उपाशीपोटी असलेली आमची साखरेची पातळी वाढलेली असते, जेवणानंतरची आमची साखरेची पातळी आणि दिवसाची साखरेची पातळी सामान्य असते। जर तुम्हालाही अशाच समस्या येत असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला 5 प्रभावी सवयी सांगणार आहे ज्या तुम्हाला तुमची साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतील। पहिली सवय, जी सर्वात सामान्य आहे, ती कदाचित तुम्हाला परिचित असेलही। पहिली सवय म्हणजे रात्रीचं जेवण थोडंसं लवकर करणं, कारण रात्रीच्या वेळी तुमच्या शरीरातील इन्सुलिनची कार्य करण्याची क्षमता कमी होते। तुमची चयापचय क्रिया देखील मंदावते। लवकर जेवण केल्याने तुमच्या इन्सुलिनला अन्नावर योग्य प्रकारे प्रक्रिया करण्यासाठी वेळ मिळतो, ज्यामुळे तुम्हाला ग्लुकोज आणि साखरेवर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता येतं। अनेक अभ्यासांनुसार रात्री उशिरा जेवल्याने इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका वाढतो आणि त्याचवेळी रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोकाही वाढतो। चला तर मग काही सोपे उपाय पटकन आपण शिकून घेऊया। असे काही नियम बनवूया जे आपल्याला भविष्यात मोठे फायदे देतील। सर्वप्रथम हा नियम बनवा, तुमचं रात्रीचं जेवण संध्याकाळी 7:30च्या आधी करा। तसेच रात्रीचं जेवण आणि झोपण्याची वेळ यामध्ये किमान 2-3 तासांचं अंतर ठेवण्यास सुरुवात करा। जर तुम्ही कामावरून उशिरा घरी आलात आणि तुमच्या लक्षात आलं की जेवणाची योग्य वेळ निघून गेली आहे, म्हणजे रात्री 10 किंवा 11 वाजले आहेत, आणि तेव्हा तुम्हाला जर भूक लागली आहे तर शिजवलेल्या भाज्या किंवा शिजवलेली डाळ खाणं हे अत्यंत उत्तम आहे। याचा अर्थ पोळी किंवा भात नाही, पण फक्त वेळेवर जेवण करणं पुरेसं असेल का, तर याचं उत्तर नाही असं आहे। इतरही काही गोष्टी आहेत। याचा अर्थ असा की रात्रीचं जेवण निवडताना तुम्हाला काही इतर गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या साखरेची पातळी अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवण्यास मदत होईल। चला आता सवय नंबर 2 बघूया। रात्रीच्या जेवणातील प्रथिनांचं प्रमाण, प्रथिनांचं कवच याकडे आपण वळूया। म्हणजेच जेव्हा तुम्ही रात्रीच्या जेवणाचे नियोजन करता तेव्हा तुम्ही सहसा त्यात काही भाज्या, काही डाळी आणि पुरेशा प्रमाणामध्ये पोळी भात यांचा समावेश करता। पण बहुतेक मधुमेही एक सामान्य चूक करतात, ती म्हणजे त्यांना त्यांच्या अन्नातील प्रथिनांचं प्रमाण समजत नाही आणि कदाचित यामुळेच ते त्यांच्या रात्रीच्या जेवणात
प्रथिनांचं योग्य प्रमाणात समावेश करत नाही. आज जर मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट शिकवायची असेल तर ती ही असेल की जेव्हाही तुम्ही रात्रीचं जेवण करता किंवा इतर कोणतंही जेवण करायला बसता तेव्हा तुमच्या ताटातील किमान 25 ते 30% भाग हा प्रथिनांचा असावा. शाकाहारी लोकांसाठी ते डाळी, कडधान्य किंवा मग पनीर असू शकतं. मांसाहारी लोकांसाठी ते भाजलेला मासा, भाजलेलं चिकन किंवा अगदी उकडलेली अंडीसुद्धा असू शकतात. हे सर्व प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहेत आणि त्यांचा तुमच्या ताटात नक्कीच समावेश असावा. फक्त हा साधा सल्ला लक्षात ठेवा. चपाती आणि भाताचं सेवन कमी करा आणि प्रथिनांचं सेवन वाढवा. या 2 सवयींनी आता तुम्हाला जेवणाची योग्य वेळ आणि प्रथिनांचं योग्य प्रमाण शिकवलं आहे. चला आता आपल्या शरीराला संकेत द्यायलाही शिकूया, जेणेकरून तुम्ही ग्लुकोजच्या त्याच्या मूळ उद्देशासाठी योग्य प्रकारे वापर करू शकता. तुम्ही सुद्धा त्याचा वापर करायला सुरुवात करू शकता. ही एक खूप छोटी, खूप सामान्य सवय आहे जे तुम्हाला माहीत आहे, पण तुम्हाला ती करण्याची कधीच इच्छा होत नाही. या 3ऱ्या सवयीबद्दल शिकण्याआधी मी तुम्हाला सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 4थ्या भागामध्ये मी तुम्हाला खाण्यासाठी एका उत्तम ट्रेल मिक्सबद्दल सांगणार आहे. 5व्या भागामध्ये मी एका उत्तम पेयाबद्दलही सांगेन, जे तुमचं शरीर मजबूत ठेवण्यासाठी आणि साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल. आता या 3ऱ्या सवयीबद्दल जाणून घेऊया, ती म्हणजे चालणं. सहसा जेव्हा लोक रात्री घरी येतात तेव्हा ते आरामशीर मनस्थितीमध्ये असतात. त्यांनी दिवसभर खूप मेहनत घेतलेली असते, त्यामुळे त्यांना फक्त जेवण करून आराम करण्यासाठी झोपायचं असतं, कारण त्यांच्यात पुढे काम करण्याची ऊर्जा उरलेली नसते. पण ही कदाचित त्यांची सर्वात मोठी चूक असते. रात्रीचं जेवण झाल्यावर पलंगाकडे पाहूही नका. जेवणानंतर सुमारे 30 ते 40 मिनिटांनी उठा, बाहेर जा आणि किमान 10 ते 15 मिनिटं तरी चाला. जर तुम्ही ते करू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या घरातही चालू शकता. तुम्ही तुमच्या बाल्कनी किंवा टेरेसवर सहज 10-15 मिनिटे चालू शकता. जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुमच्या स्नायूंना संकेत मिळू शकतात. तुमचे स्नायू ग्लुकोजचा वापर करू लागतात. त्याचवेळी तुमच्या यकृताला सुद्धा अतिरिक्त ग्लुकोज निर्मिती रोखण्यासाठी संकेत मिळतात. तर कल्पना करा की या साध्या 10-15 मिनिटांच्या चालण्यामुळे तुम्हाला किती प्रचंड फायदे मिळू शकतात. म्हणून आजपासून तुमच्या रात्रीच्या दिनचर्येमध्ये याचा समावेश करायला सुरुवात करा. फक्त ही साधी दिनचर्या लक्षात ठेवा. जेवण करणं, चालणं आणि आराम करणं. ती वेळ आली आहे ज्याची तुम्ही कदाचित खूप दिवसापासून वाट पाहत आहात. मी माझ्या 4थ्या सल्ल्याकडे किंवा त्याऐवजी माझ्या 4थ्या सवयीकडे वळत आहे, जी तुमचं शरीर मजबूत ठेवण्यास मदत करेल. बहुतेक लोकांना या सवयीबद्दल माहीत नसतं, परंतु ही सवय तुमच्या साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. या सवयीला मॅग्नेशियम स्लीप हॅक म्हटलं जातं. मधुमेहींमध्ये अनेकदा मॅग्नेशियम नावाच्या सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता असते. या कमतरतेमुळे इन्सुलिन योग्यरित्या कार्य करू शकत नाही. तुमच्या आतड्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुरेशी झोपही मिळत नाही. यामुळे अनेकदा तणावाची पातळी, कॉर्टिसोलची पातळी आणि साखरेची पातळी वाढते. चला आपण मॅग्नेशियमची ही कमतरता सहजपणे कशी दूर करू शकतो हे पटकन शिकूया. मी तुम्हाला या ट्रेल मिक्सची ओळख करून देते, जो 1 चमचा भोपळ्याच्या बिया आणि 4 ते 5-6 बदामांचं मिश्रण आहे. ते खाण्याची पद्धतही खूप सोपी आहे. जेवणापूर्वी 4 ते 6 बदाम सुमारे 8 ते 10 तास पाण्यात भिजवून ठेवा. दरम्यान भोपळ्याच्या बिया कोरड्या भाजून एका बरणीत साठवून ठेवा. तुमच्या जेवणानंतर सुमारे अर्ध्या तासाने 1 चमचा भाजलेल्या भोपळ्याच्या बिया आणि 4 ते 6 भिजवलेले बदाम घ्या. ते दोन्ही हळूहळू चावून खा. या मिश्रणातून मॅग्नेशियम, आरोग्यदायी फॅट्स मिळतील आणि ते प्रथिनांनी समृद्ध आहे. याचा अर्थ चांगली झोप म्हणजे झोपेवर चांगलं नियंत्रण मिळवणं. आता मी तुम्हाला त्याबद्दल सांगते ज्याची तुम्ही सर्वात जास्त वाट पाहत आहात. तुमची 5वी आरोग्य टीप किंवा तुमची 5वी सवय, जी तुम्हाला तुमच्या साखरेवर अधिक चांगलं नियंत्रण ठेवण्यास मदत करेल. मी तुम्हाला एका उत्तम पेयाबद्दल सांगते. जर तुम्ही हे रात्रीचे पेय झोपण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटे आधी प्याल तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे आश्चर्यकारक फायदे दिसतील. यासाठी तुम्हाला सर्वात आधी दिवसा सुमारे अर्धा चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत.
आणि आता रात्री हे पेय पिण्याची वेळ झाल्यावर 1 कप पाणी उकळून घ्या आणि ते उकळल्यावर त्यात सुमारे पाव चमचा दालचिनी पावडर घाला, तसेच सुमारे पाव चमचा हळद पावडरही घाला. तुम्ही हे पाणी उकळताना सुद्धा घालू शकता किंवा पाणी चांगलं उकळल्यानंतर त्यात मिसळू शकता. आता दिवसा भिजवलेले मेथीचे दाणे त्यात घाला. तुमचे शक्तिशाली रात्रीचं पेय तयार आहे. अनेक अभ्यासांतून असं दिसून आलं आहे की हे 3 घटक मधुमेहींसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ते इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारतात, शरीरामध्ये सूज कमी करण्यास मदत करतात आणि सकाळी रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवतात. एक डॉक्टर म्हणून माझ्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये मला अनेकदा असं दिसून येतं की हे सूत्र जास्त वजन असलेल्या, लठ्ठ किंवा आयुर्वेदामध्ये वर्णन केल्यानुसार कफ प्रकृतीच्या लोकांसाठी सर्वोत्तम काम करतं. परंतु दुसरीकडे बारीक लोकांसाठी किंवा ज्यांना वारंवार आम्लपित्त, अतिआम्लता आणि पोटात जळजळ होण्याचा त्रास होतो, त्यांना हे थोडंसं उष्ण प्रकृतीचं वाटू शकतं आणि कधीकधी ते त्यांना मानवणार सुद्धा नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. जर तुम्ही वात किंवा पित्त प्रकृतीचे असाल आणि तुमच्या पोटामध्ये आधीच खूप उष्णता असेल आणि तुम्हाला कोणतीही गरम वस्तू वापरता येत नसेल, तर मी तुम्हाला आणखी एका रात्रीच्या पेयाबद्दल सांगते. ते म्हणजे बडीशेपचं पेय. 1 कपामध्ये पाणी गरम करायला ठेवा आणि त्यात अर्धा चमचा बडीशेप घाला. 2-3 मिनिटे चांगले उकळल्यानंतर आता ते बाहेर काढा. ते तुमच्या कपात ओता आणि याचा वापर करा. तुम्ही बडीशेपऐवजी सेलरीचं पाणी म्हणजेच ओव्याचं पाणी देखील वापरू शकता किंवा दिवसा भिजवलेले मेथीचे दाणे खाऊ शकता आणि त्याचं पाणीसुद्धा पिऊ शकता. यामुळे तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता साठवण्यास प्रतिबंध होईल आणि आम्लपित्ताचा धोकाही राहणार नाही. आयुर्वेद हे सुंदर तत्त्व सांगतं की तुम्ही तुमच्या शरीराच्या प्रकृतीनुसार तुमचं अन्न, तुमची दैनंदिन दिनचर्या आणि तुमची रात्रीची दिनचर्या निवडू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार तुमचं अन्न आणि पेय निवडता, तेव्हा त्याचे फायदे अनेक पटीने वाढतात. आणि शेवटी मला फक्त तुम्हाला आठवण करून द्यायची आहे, जेव्हा तुम्ही हे पेय तयार करता तेव्हा ते खूप जड नसावं. दुधाऐवजी पाण्याने बनवणं अधिक चांगलं आहे. वजन कमी करणारं पेय हे यकृत आणि पचन संस्थेच्या समर्थनासारखंच असायला हवं. म्हणून कृपया मी सांगितलेल्या 5 सवयी आणि रात्रीच्या 5 विधींकडे लक्ष द्या. त्यांचं पालन करा आणि अंगीकारा. काही दिवसांमध्येच तुम्हाला दिसेल की तुमची सकाळची उपाशी पोटीची साखरेची पातळी देखील सामान्य होऊ लागेल. आणि जर तुम्हालाही तुमच्या प्रकृती आणि शरीर प्रकारानुसार माझ्याकडून योग्य मार्गदर्शन हवं असेल, ज्याचे आयुर्वेदामध्ये अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे, तर खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. लक्षात ठेवा, मधुमेह केवळ औषधांनीच नाही तर योग्य दैनंदिन दिनचर्या आणि रात्रीच्या नित्यक्रमाने नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. आणि हेच त्याचे सर्वात मोठे छुपे शस्त्र आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.